आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. 2025-26 वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याची मला संधी दिल्याबद्दल. अध्यक्ष महोदय, अन्न व नागरी पुरवठा विभाग, बाब क्रमांक 91, पान क्रमांक 67. अध्यक्ष महोदय, मी आज राज्यातील अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या कार्यपद्धतीकडे सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. हा विभाग विशेषतः आपले गरीब असेल, शेतकरी असेल, कामगार असेल या वर्गाशी अतिशय निगडीत आहे. परंतु दुर्दैवाने या विभागाकडे मोठ्या अडचणींना या विभागाला सामोरे जावं लागतंय. अध्यक्ष महोदय, राज्यातील आर्थिक ताणामुळे अनेक अन्न वितरण योजना मर्यादित करण्यात आल्या, स्थगित ठेवण्यात आल्यात. स्वस्त धान्य तसेच विशेष सण किट योजनेवर परिणाम झाल्याने लाखो गरीब कुटुंबाचे संरक्षण यामुळे कमी झाले. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या उत्पादन खरेदीबाबत देयके वेळेवर मिळत नाही. धान्य व इतर पिकाच्या खरेदी प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. यामुळे बाजारातील दर अस्थिर होतात आणि पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम होतोय. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये अपात्र लाभार्थी, बनावट रेशन कार्ड वितरणातील अनियमितता यासारख्या समस्या अजूनही कायम आहेत. पारदर्शकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व कठोर पडताळणी होणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, साठवणूक व वाहतूक व्यवस्थेतील त्रुटीमुळे अन्नधान्याचं नुकसान होतंय. ग्रामीण भागात पुरेशा गोदामाची कमतरता, यामुळे सरकारी खर्च वाढतोय, लाभार्थ्यांपर्यंत धान्य उशिरा जातंय. अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये शिवभोजनचं एक दुकानाची तक्रार आल्यामुळे ते बंद करण्यात आलं होतं आणि त्याचा नवीन प्रस्ताव दिला होता, परंतु तो सुद्धा अजून प्रलंबित आहे. तो जर झाला तर चांगल्या पद्धतीने राहील. अध्यक्ष महोदय, हा विषय केवळ प्रशासनाचा नसून तो जनतेच्या अन्न सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो, रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शी करावी. 40% कर्मचारी अधिकारी कमतरता आहे, ते रिक्त पदे तत्काळ भरावे. रेशन कार्डमध्ये नावं कमी करणे, जास्त करणे, पत्ता बदलणे या प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहेत, त्या प्रभावीपणे राबवा अशी मी विनंती करेल. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभाग, पृष्ठ क्रमांक 91, बाब क्रमांक 126. आरोग्याचा तसं बघितला तर प्रत्येकाचा हा मूलभूत हक्क सुद्धा आहे आणि अधिकार सुद्धा आहे. प्रत्येकाला आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. माझ्या संगमनेर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय घुलेवाडी याचं श्रेणीवर्धन, चन्नापुरी, धांदरफळ, खुर्द, तळेगाव, दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय मंजूर करणे, तसेच कॉटेज हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय येथे 100 खाटांचं रुग्णालय मंजूर करणे इत्यादी बाबी प्रलंबित आहे. अध्यक्ष महोदय, नवीन कामं निधी अभावी संतपणे सुरू आहे, परंतु जे कामं मंजूर आहेत ते सुद्धा सुरू होत नाहीये. माझ्या संगमनेर येथे उपजिल्हा रुग्णालय घुलेवाडीचं 2 वर्षापासून काम सुरू ठेकेदार करत नाहीये, त्यामुळे त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं. तसेच अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर विषय आरोग्याचा, डायलिसिस सुविधा जी दिली जाते त्यासाठी जे रुग्ण आहेत ते ब्लड बँकेतून रक्त घेत असतात, परंतु त्या रक्तामध्ये माझ्या मतदारसंघात काही असे सापडले का त्यांना HIV बाधित रक्त दिल्या गेल्यामुळं त्या डायलिसिस करताना त्यांना अडचण निर्माण झाली आहे. तर त्याची सुद्धा कठोर चौकशी करून कारवाई होणं अध्यक्ष महोदय यामध्ये गरजेचं आहे. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.